हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मागच्या या छान दिवसाला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आत्ता ना सकाळच्या 7:30 वाजलेले आहेत आणि सकाळचं ना माझं स्वयंपाकघरातील काम, नाश्ता आणि जेवण मी एकत्रच बनवते. म्हणजे नाश्ता झाले की पटकन स्वयंपाकाला घालते. म्हणजे जेव्हा प्रश्न भुकेचा असतो ना तेव्हा. आणि तर आपल्या स्त्रियांचं ना काम लवकर संपत नाही. तर एक काम संपलं की दुसरं काम संपलं की तिसरं काम. तर प्रत्येक स्त्रियांच्या बाबतीत हाच प्रश्न असतो. तर इथे बघा मी सकाळच्या नाश्त्याला ना आज पोहे बनवायला घेतलेले आहेत. तर मस्त इथे मी सकाळच्या नाश्त्याला पोहे बनवते. कधी कधी उपमा असतो, कधी मटकीची उसळ असते, कधी पोहे असतात. पण जास्त करून ना शिरा कधीतरच असतो. कारण गोड शिरा असतो म्हणून प्रत्येकाला नाही आवडत, फक्त एक एक घासच आवडतोय. पण हा पोहे आणि उपमा ना कसं आवडीने खातात, म्हणून मी जास्त करून ना उपमा आणि पोहेच बनवते. तर तेवढ्यात ना दूध आलतं, मग दूध घेतलेलं आहे पॉकेटचं. मग नंतर इथे बघा मी छान ते तळलेले शेंगदाणे होते ना पोहेमध्ये, तर ते दाताखाली ना खूप छान लागतात. तर आपण प्रत्येक स्त्रियांचं ना हे काम दिवसभराचं असतं आणि एकदा सगळी कामं आटोपली तरी आपल्या गृहिणीचं मनामध्ये ना सतत काही ना काही विचार असतो. आता काय करायचं, कोणतं काम करायचं, काय स्पेशली आपल्याला दिवसभर काम असतं. तर तुमचंही असेच असेल ना, तर माझंही असंच आहे. ज्यांना काम करण्याची इच्छा असते ना, त्यांना काही ना काही काम शोधून काम काढावंच लागतं आणि करतात पण बरं का. आणि त्यातली पण मी एक आहे. कारण मला हे काम करण्याची खूप आवड आहे. घरातले छोटे मोठे आपण दुपारच्या वेळामध्ये ना काही मी थोडंसं तरी घरातलं मी पसारा म्हणा, कुठली तरी एक रूम आवरायची असेल ना, ते मी आवरून घेते. तर इथे बघा तुमच्याशी बोलता बोलता माझ्या इथं ना पोहे बनवून झाले. तर मस्त इथे ना गरमागरम पोहे बनवले. तर आत्या देवपूजा करतायत. तर त्यांची देवपूजा होईपर्यंत माझं इथं सकाळचा चहा, नाश्ता आणि शौर्यच्या स्कूलला टिफिन वगैरे बनवणं हे माझं असतं आणि नंतर बाकीचा स्वयंपाक बनवते मी. तर कसं होते माहिती का, शौर्यची स्कूल 6:45 वाजता भरते. मग त्याच्यासाठी पटकन एक चपाती आणि भाजी बनवून द्यावं लागते मला. तर म्हणजे लवकरच, म्हणजे घरातून 6:45ला निघालं ना, तिथं बरोबर ना 6:15ला शाळा भरते. 10-15 मिनटामध्ये ना शौर्य स्कूलला जातो. तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की आपले मऊ लसलशीत इथे आपले पोहे तयार झालेले आहेत. त्यांना ना मग माझंही असंच आहे बरं का. त्यांना काही ना काम शोधून मी काम करतच असते आणि व्यक्तीला ना हे काम शोधून करावंच लागतं. हे मला तर कळतच नाही की तर गृहिणीच्या बाबतीत ना खरंच कधी काम संपत नाही. तर सकाळी पटपट कामं आपल्याला आवरावी लागतात. तर इथे बघा आत्याने छान इथे ना देवपूजा केलेली आहे. तर काल ना गुलाबाची फुलं आणली होती आणि आपले ह्याची जास्वंदाची फुलं माळ्यातली आणली होती ना. तर ती छान ते बघा आत्याने देवाला वाहिली आणि छान त्यांनी देवपूजा वगैरे केली. आणि नंतर नाही ते मी आता पोहे तरी बनवले. सर्वांनी आम्ही पोहे वगैरे खाऊन घेतलं आणि लगेच इथं ना स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे. तर इथे मी कोबीची भाजी बनवायला घेतलेली आहे. तर मस्त इथे बघा मी कोबीची भाजीची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली आणि नंतर ना लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि एक पातळ उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि एक टोमॅटो पण टाकलेला आहे मी. कारण मला अशी ना कोबीची भाजी फार आवडते बरं का. तर चवीपुरतं मीठ टाकलं. कारण तेलामध्येच ना मीठ टाकलं की टोमॅटो आणि कांदा ना लवकर मऊ होतो. म्हणून मी ना असं कांदा आणि टोमॅटो मी मीठ टाकल्यानंतर ना लगेच परतून घेते. तर आधी ना मी कोबी ना भाजून घेतली होती तव्यावरती. तर इथे बघा नंतर मी घरगुती आपला मसाला टाकला, काळा मसाला आणि थोडंसं काश्मीरी तिखट. तर इथे बघा मस्त असा ना मसाला परतून घेतला आणि हा मसाला ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मी अर्धा तास ना हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. फ्लावरच्या भाजीला मी आणि कोबीच्या भाजीला मी थोडीशी ना हरभऱ्याची डाळ भिजून टाकतच असते. तर इथे बघा मी कोबीच्या भाजीला पण ना छान अशी डाळ भिजलेली होती ना हरभऱ्याची, ती पण ॲड केलेली आहे. तर नंतर इथे ना कोबी मी चिरून छान असा ना पातळ तव्यावरती भाजून घेतलेला होता. तर बघा म्हणजे भाजल्यामुळे ना लवकर आपल्याला ही भाजी लवकर होते कोबीची आणि खायला पण एकदम टेस्ट छान लागते बरं का. कारण त्याच्यामध्ये ना हरभऱ्याची डाळ आणि भरपूर प्रमाणात असं लसूण वगैरे टाकलं असतं ना, तर खूप छान लागते. तर इथे बघा छान अशी ना भरली वांगी बनवलेली आहे. तर भरली वांगीची रेसिपी मी तुमच्याशी कित्येकदा शेअर केलेली आहे. तर आज मी तुमच्याशी ना
कोबीची भाजीची रेसिपी शेअर केली. तर नंतर ना मी भाजी पूर्ण शिजल्यानंतर 1 चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. पण जास्त काही शेंगदाण्याचा कूट टाकला नाही मी कोबीला. थोडंच प्रमाणात म्हणजे 1 चमचा टाकला. तरी ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर किती छान आणि आणि कलर तर इतका भारी आला ना या कोबीला, पाहताच छान खावंसं वाटायला लागलं बरं का. तर इथे ना मी पटपट सगळी कामं आटोपली. तर लगेच बघा इथे कणिक पण मळून ठेवली होती मी छान, आणि कणिक छान मुरली आणि चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर ज्यांना नेहमी नाश्ता करण्याची सवय असते ना, त्यांना स्पेशली म्हणजे ऑफिसला जाणारी व्यक्ती, तर ते व्यक्ती सकाळी ऑफिसला जाताना घरूनच नाश्ता करून जातात आणि त्यांना नाश्ता करण्याची शरीराला एक सवय लागलेली असते. आणि जेव्हा ती व्यक्ती घरी असतात बघा, तेव्हा आपण ना त्यांना नाश्ता काही नाही दिलं ना, की त्यांचा भुकेनं ना जीव कासावीस होतो. तर आमच्या अहोंना पण ना नाश्ता करण्याची सवय आहे. तर कसं की सकाळी लवकर जेवत नाहीत ना, तर त्यासाठी म्हणजे सकाळी नाश्ता बनवला थोडासा उशिरा जेवलं तरी पण काय वाटत नाही. तर मी नंतर इथे बघा थोडंसं काल वारा वादळ पाऊस पण थोडासा झाला आणि आपलं मनी प्लांट ना किती छान ग्रोथ झालेला आहे. कारण मी आपल्या किचनमध्ये पण ठेवलं होतं, पण तिथे काही छान व्यवस्थित आलं नाही आहे. तर इथे मी बाहेर ना एका छोट्या बकेटमध्ये लावलेलं आहे मनी प्लांट. तर खूप छान आलेलं आहे आणि ग्रोथ पण बघा किती छान हिरवीगार अशी पानं आलेली आहेत. तर तेवढ्यात ना मग मी डाळिंबाकडे गेले. डाळिंबाचेच पण 2-3 झाडं आहेत. तर भरपूर अशी फुलं लागली होती. तर डाळिंब पण ना भरपूर लटकले होते, कारण ओझ्याने ना असं खाली म्हणजे झाड असं पडल्यासारखं झालं बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर एक डाळिंब निघाला. तर बघूया आता आतमध्ये कसं आहे काय की, पण दिसायला तर वरून खूप छान आणि लाल आहे. तर शरला खूप आवडतं डाळिंब, म्हणून मी एक काढलं. आणि म्हणजे आतमध्ये ना लालच आहेत आणि खायला पण एकदम गोड असे हे डाळिंब आहेत बरं का. तर 2-3 झाडं आहेत, भरपूर अशी फुलं आणि छोटे छोटेच आहेत आणखीन डाळिंब. आणखीन काही तेवढे मोठे झालेले नाहीत. काल थोडंसं वारा वादळाने ना थोडेसे फुलं पण गळून पडलेले होते, कारण भरपूर सारी ना. आणि त्यांना शौर्य डाळिंब अजून आणखीन हवे होते त्याला, पण एकच डाळिंब निघालेला आहे. तर नंतर ना मी त्याच्यासाठी बघा इथं पॉपकॉर्न बनवले. तर मस्त इथे ना पॉपकॉर्न फुललेला आहे. तर नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर पावसाने हजेरी लावली. तर रिमझिम पाऊस होता. नंतर थोडासा ना चांगलाच झाला बरं का पाऊस, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर आता 2-3 दिवस झाले रिमझिमच सकाळपासून आहे, पण आज थोडासा चांगलाच पाऊस झालेला आहे. आणि सगळं म्हणजे सगळी घरातली कामंही आटोपली आणि नंतर मी सायंकाळी तुम्हाला भेटलेलं आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. मस्त त्यांना पाऊस वगैरे झाल्यानंतर ना चहा बनवायला मी, आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय चहाला छान अशी उकळी आली आणि नंतर मला ना स्वयंपाक पण बनवायचा आहे. मग थोड्या वेळाने म्हणजे ना आपण काय करतोय की, आणि इथे ना मी सर्वांसाठी चहा बनवलेला आहे. कारण पाऊस आल्यावरती ना सर्वांना चहा आवडतो, कारण बाहेर थंड वातावरण आणि मस्तपैकी असा गरमागरम चहा. तर आता मी इथं सायंकाळचा स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे. तर इथे मी छान अशी भरली वांगी बनवायला घेतलेली आहे. तर भरली वांगी नेहमी असते बरं का आमच्या घरी. तुम्ही म्हणसाल दररोजच भरली वांगी असते का? हो, कारण आमची सर्वांची फेवरेट ही भाजी आहे बरं का भरली वांगी. तर आपण माझं तरी असंच होतं बरं का, प्रत्येक स्त्रियांचं पण असंच होत असेल की जेव्हा सुट्टी असते ना, तेव्हा वेळ कसा निघून जातो ना हे कळतच नाही. आणि माझं तरी पण असंच होतं. आणि नेहमी ना आपल्याला एक प्रयत्न असतो की लवकरात लवकर सगळी कामं आटोपली पाहिजे, आणि किचनची पण सगळी कामं आपण ना नीटनेटकं ठेवली ना आपल्याला ही छान वाटत असतं. आपली जी कामं आहेत ना, कारण प्रत्येक काम आपल्याला वेळेतच करावं लागतं. तर म्हणून ना माझाही प्रयत्न तसंच असतो. आणि सकाळी ना इतकं म्हणजे 11 वाजेपर्यंत सगळी कामं आटोपतात आणि पटकन मग सायंकाळी पण ना 1 तासामध्ये ना सायंकाळचा स्वयंपाक काय एवढा जास्तीचा लागत नाही आहे. थोड्याच प्रमाणात स्वयंपाक लागतो. मग कसं असते की माहिती आहे का, सायंकाळी एक जणांना भूक असते, एक जणांना नाही, असं होतं घरामध्ये. पण ती परत शेवटी भाजी आणि स्वयंपाक तसंच राहतो ना त्यांच्या नावाचा. तरी पण मी काय करते की सर्वांसाठीच इथे मी स्वयंपाक बनवते. आणि त्यानंतर मग बाकीची कामं जे काही राहिलेलं असते छोटी मोठी, आपली बाहेर कपडे वगैरे टाकलेले वाळत ना ते घड्या घालणं आणि नीटनेटका थोडं ठेवणं, आणि इकडे तिकडे शौर्य आपला खेळलेला असतो, त्याची खेळणी वगैरे अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेलं असतं, ते उचलून व्यवस्थित ठेवून सगळं झाडू वगैरे मारून स्वच्छ नीटनेटकं करणं हे आपलं तरी प्रत्येक स्त्रियांचं काम असतंच. तर इथे बघा मी पटकन सायंकाळचाही स्वयंपाक बनवून घेतला. आणि बाहेर थोडासा पाऊस आणि रिमझिम पाऊस होता. तर म्हटलं आता पटपट स्वयंपाक करून घेऊया, म्हणजे जेणेकरून उगं लाईट पण गेले ना आपल्याला हे म्हणजे लाईट गेल्यानंतर नकोसं वाटतं ना स्वयंपाक करायला. म्हणून मी त्यांना पटकन ना सगळा स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. तर नंतर इथं आमची जेवणं वगैरे झाली.
आणि मी भांडी पण घासून घेतले आणि नंतर ही बॉटल होती मला सगळे स्वच्छ धुवून ना बाजूला ठेवायची होती. आता कसं उन्हाळा संपला, आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत. आता हे जास्त करून बॉटलमधली पाणी कोणच पित नाही. फक्त आता वरच्या रूममध्ये नेण्यासाठी ना मी 2 स्टीलच्या बॉटल भरून ठेवते आणि बाकीच्या ना तसं ठेवून देणार आहे. तर सगळ्या बाटल्याही क्लीन केल्या आणि सर्व जेवलेल्या आमची भांडी आणि किचन ओटाही सर्व क्लीन करून झाला. तर तुम्हाला आजचा माझा ना हा व्हिडिओ कसा वाटला? सकाळचा माझा स्वयंपाक, घरातील काम आणि नाश्ता आणि जेवण एकत्रच ना आजचा मी तुमच्याशी व्हिडिओ हा शेअर केलेला आहे. तर तुम्हाला तो कसा वाटला ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.